एक माहितीपट बघायला सुद्धा किती अडचणी येतात याच्यावर तुम्हाला लक्षात येत असेल की इथपर्यंत काम करणं किती अवघड असेल एक कला शिक्षक म्हणून. तर ह्या आपल्या परिषदेसाठी खास मी ही डॉक्युमेंटरी करून आणली आहे आपल्या सर्व कला शिक्षक बंधू भगिनींसाठी. याच्यामध्ये ॲक्च्युली मी कला शिक्षकासोबत व्यावसायिक चित्रकार म्हणून पण इंटरनॅशनली काम करतोय जे तुम्ही बघितलं. आणि ह्या डॉक्युमेंटरीमध्ये मी फक्त कला शिक्षक म्हणून मी जे काही योगदान दिले एवढंच फक्त याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला. बाकी आपल्या चर्चासत्रामध्ये पुढे जे काही आज होईल किंवा उद्या होईल त्याच्यामध्ये अजून अनुषंगाने काही गोष्टींवर चर्चा करता आली बोलता आलं तर आपण नक्की प्रयत्न करू. एक स्लाइड शो सुद्धा मी करून आणलेले आहे की त्याच्यामध्ये माझे काही पोर्ट्रेट्स लँडस्केप आणि कंपोजिशनची काही चित्र आपल्याला इथे बघता येतील आणि त्यावेळेस तुमचे काही प्रश्न असतील काही शंका असतील त्याच्यावर आपल्याला बोलता येईल चर्चात्मक. तर आज जे मी इथे पेंटिंग करणार आहे हे ॲक्रिलिक ऑन कॅनव्हास या विषयावर आहे. लँडस्केप ह्या विषयावर मी पेंटिंग करणार आहे. एक नाशिकमधली छान सुंदर अरुंद अशी गल्ली तिच्यामध्ये येणारा सूर्यप्रकाश लाईटचा सोर्स आणि त्याचा जो प्रवास आहे तो मी माझ्या रंगकुंचल्यातून मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर रंगाच्या आता माझ्याकडे इथे थोडासा वेळ आयोजकांनी म्हणजे त्यांच्या अडीअडचणीमुळे थोडा कमी वेळ मला दिल्यामुळे तर मी प्रिपरेशन थोडंसं चित्राचं करून आणले. इथे मी तुम्हाला दाखवतो 20 बाय 30 आकाराचा कॅम्लिनचा कॅनव्हास आहे. त्याच्यावर जे मी पेंटिंग करणार आहे त्याची आउटलाईन करून आणली. म्हणजे तर आपल्या कोणत्याही चित्राचा जो सक्सेस असतो तो त्याची रचना त्याची आउटलाईन या गोष्टी. आता हे आउटलाईन करण्यात मला 15-20 मिनटं गेले असते ते मी सर्वांची वाचवले घरूनच मी आउटलाईन करून आणली आहे. आपण सर्वात पहिले मी एखादा स्पॉट ज्यावेळेस निवडतो त्याचं की स्केच किंवा त्याचं एक छोटं 1/4 म्हणा 1/2 म्हणा असं मी लाईव्ह ड्रॉइंग करतो पेंटिंग करतो. आणि जे चांगले चित्र होतात ते माझ्या स्टुडिओमध्ये मी रिपीट मोठ्या आकारामध्ये करतो. तर याच्यात एक गल्लीचा व्हर्टिकल आपण कंपोजिशन बघतोय आणि रंगसाहित्याचे म्हणाल तर आपले साधेच कॅम्लिनचे रंग आहेत 16:3चे रंग आहेत. काही मी पॅबिओचे वगैरे असे वेगवेगळ्या कंपन्यांचे वेगवेगळे शेडचे मला आवडले आहेत. असं मिक्स स्वरूपाचं माझी पॅलेट असते. ब्रशमध्ये मी हॉगवर मी काम करताना सुद्धा बोलेल पण आधी थोडंसं प्रिपरेशन देतो की हे फॅन ब्रश आहे. हॉगेअरमध्ये फ्लॅट ब्रश पण घेतले की सॉफ्ट ब्रश पण आहे. तर शक्यतो मी डेमो द्यायची वेळ आली किंवा वर्कशॉप द्यायचा वेळ आला तर वॉटर कलरपेक्षा ॲक्रिलिकला जास्त प्राधान्य देतो. कारण ॲक्रिलिक हे माध्यम फार छान आहे पण त्याच्याकडे वळत नाही कलाकार म्हणा किंवा कला शिक्षक म्हणा. कारण ते फार पटकन वाढतं बरोबर आणि त्याच्यामुळे ते युजर फ्रेंडली वाटत नाही सर्वांना. तर ते ॲक्च्युली युजर फ्रेंडली आपण जर थोडंसं त्यात काही बदल केले आता काम करताना तुम्हाला दिसेल की ते मी युजर फ्रेंडली कसं केलं. त्याच्यामध्ये मी अनेक वेळा स्प्रेचा वापर करतो पाण्याने. सॉफ्टनेस ओलसरपणा मी मेंटेन पॅलेटवर आणि कॅनव्हासवर मेंटेन ठेवतो आणि काम वाढवत जातो. तर ते जर एक व्यवस्थित स्किलफुली सांभाळता आलं. आता जवळपास मी 25 ते 30 वर्षापासून ॲक्रिलिकचं काम करतोय. काम करताना एक प्रत्येक कलाकाराची एक शैली बनते तशी माझी ॲक्रिलिक ह्या विषयावरची एक शैली बनली आहे. त्या शैलीतच आता मी थोडं काम करणार आहे. काम करताना सर्वात पहिले मी एक मदर वॉश माझ्या पेंटिंगमध्ये असतो. तर तो मदर वॉश हा सर्वात महत्त्वाचा आत्मा आहे माझ्या चित्रामधला तो तुम्हाला कळेल. आणि त्याच्यानंतर
काही हायलाईट आणि काही डार्क टोन्स एवढं टाकलं की माझं पेंटिंग बऱ्यापैकी पूर्ण होऊन जातं. आपण पेंटिंगचा प्रवास आता बघूया. बरेच माझे वर्गातले मित्र, काही सिनियर मित्र, काही